तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये परत एकदा स्वागत आहे. आता आपण उठलोय. आता आपल्याला जायचं फडके रोडला. आता फडके रोडला जायचं, रेडी वगैरे व्हायचं. फडके रोडला जायचं आणि आंघोळ वगैरे करून आपल्याला जायचं फडके रोडला. तर रेडी होऊया आता. चला आता उठणं वगैरे लावायचंय. लावायचंय. मला झाला चाललं बस झालं. मला बाबूला आवडतं माया नाही दबा स्वतःच उठणं स्वतःच लावतोय. अर्ध उठणं तर तू एवढं उठणं कशाला लावतोयस? तुला काय वाटतं गौरव आहे ना? त्याला उठणं आवडतं. घेऊन येईन एवढं वाच छान एवढं एवढं उठणं फासून ठेवलंय अंगाला. फुकट उगा बरोबर आहे. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. तर मी झालो रेडी. असं दिसतोय मी. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही बघितलं असेल, माझा डोळा असा वेगळाच दिसतोय, असं सुजल्यासारखा दिसतोय. तर हा माझा डोळा जरा हे झालाय, काय माहिती काय झालंय त्याला. जरा काम करताना जरा हे झालं, पण आपल्याकडे आहे उपाय. पण आपण जाणारच आहे फडकेला. मी गॉगल घालून जाणार आहे. गॉगल मला साहिलने दिलाय. थँक्यू साहिल. हे बघ, आता काही वाटतच नाही. आणि जे डोंबिवलीमध्ये राहत असेल त्यांना माहितीच असेल सगळ्यांना, आपल्या दिवाळीमध्ये दरवर्षी फडके रोडला असे कार्यक्रम होत असतात. तर आज अभ्यंग स्नान, तर आज फडके रोडला कार्यक्रम आहे. तर मी आणि दीदी जातोय. कार्यक्रम म्हणजे आपली संस्कृती आपण जपतो आणि आपण सगळे म्हणजे मित्र जे कॉलेजचे स्कूलचे असतात सगळे एकत्र भेटतात. आणि आज आहे दिवाळी. दिवाळीला सगळ्यात पहिले आली विश करायला मला ही. हे इथे बघ, ओय हॅपी दिवाळी बोल. हॅपी दिवाळी. हा हॅपी दिवाळी. जीप कशा दाखवते बघ. हॅपी दिवाळी. मी काल रात्री ह्याच्यासाठी 10:30 गेलेलो स्टेशनला, कारण की पूर्ण ट्रेडिशनल लुक ह्याच्यावर डिपेंड आहे. कसं वाटतंय मला सांगा, मी कसा दिसतोय का हिरो? आता दीदीची तयारी होते, भेटू. तर दीदी झाली आहे रेडी. बघा कसं वाटतोय आम्ही. आणि नेहमी मराठी मुलगा कुर्त्यामध्ये आणि मराठी मुलगी साडीमध्ये मस्त दिसते. कसं दिसतोय आम्ही ते नक्की सांगा मला कमेंट करून. चल आता जाऊया, लेट झाले. आधीच कॉल पण येत आहेत. लेट झालाय. कॉल पण येत आहेत. चला, आज आहे बेकार गर्दी. बघा किती बेकार गर्दी आहे. आम्ही लोक पोहोचलोय पीपी चेंबरच्या इथे. मित्रांची वाट बघतोय. आणि अजून कोण पण आला नाही. मला घाई करून पूर्ण मला एकदा पूर्ण मेकअपची वाट लावून टाकली या लोकांनी. आणि एक तर बांगड्या पण विसरलेली ती. हा ना, बांगड्या माझ्या मी घरी जाऊन आणल्या लगेच. काय सगळं काम सगळ्यांच्या मित्रांमुळे घाई झाली आणि त्याच्यामुळे माझा अर्धा कमी. हा मग लेट उठली तू. लेट उठून काय फायदा आहे? लेट उठून पण काही माझा फायदा नाही. इथे येऊन तुझ्या मित्रांचा वेटच करावं लागतंय मला. सो हा माझा मित्र आहे. हाय. हा बोल. आणि त्याचे फ्रेंड्स. ने माझे मित्र. हा थांब. बाय 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 बाय. लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू. बाय. आता जाणी. तर आलो आता आम्ही. पण इथे किती रश आहे तुम्ही बघू शकता. आणि आम्ही लेट पोहोचलोय म्हणून सगळं कार्यक्रम झालेला आहे. म्हणजे माझ्यामुळे लेट झालं हे सगळं या लोकांचं म्हणणं आहे. अरे फोटो काढण्यामध्ये पण वेळ गेला जरा.
मग थोडा फोटो काढावं प्रत्येक फोटो भाई एवढं चांगला आउटफिट वेअर करतो आपण तर फोटो तर ऑब्विसली काढ. पण तुम्हाला दाखवायचं राहिलं जरा. हा ते तुम्हाला दाखवायचं राहिलं बट कंटिन्यू करतो आता. बघूया मग पुढे काय काय गेले असं आता पण बघूया. बघूया काय उरलंय. काय थोडंफार उरलं असं वाटतं की त्याला मी दाखवतो नक्की तुम्हाला. जे भेटलाय दर्शन. इथे हिला ताण लागलेली म्हणून ज्यूस घेतलाय. पायाला हे लागलेलं आहे. नवीन चप्पल आहे ना म्हणून. माझ्या पण आहे त्यात ती कोल्हापुरी आहे ना खूप लागलं. लागलं इथं पण लागलं. हे रक्त पण जरा येतंय. जाऊन दे तोपर्यंत घरी जाऊ पटकन. मला पण लागलं. दिदी जाते घरी आणि मी जातोय क्लासला. मला जायचं कंटाळा आला मी मला पण क्लासला जाऊन पेंटिंगचं काम करायचंय. क्लासमध्ये मी पेंटिंग केलेली कालपासून 12:30 झाले. तर त्याची फिनिशिंग करायची होती मला. पेंटिंगची फिनिशिंग पण करतो आणि दीदीला बाय बाय. दीदी जाते आता माझ्या घरी आणि मी जातो क्लासला. बाय बाय. मी आता पोहोचलोय क्लासला. तर क्लासमध्ये डेकोरेशन थोडं असं झालंय. आता थोडं करायचंय. हे थोडं अर्ध झालंय डेकोरेशन. हे पण जरा फिनिशिंग करायचे बाकी आहे ह्याच्यामध्ये. आणि इथे ते काल रात्रीपर्यंत आम्ही करत होतो. मी आणि ताई दोघं करत होतो. तर इथे ना फिनिशिंगचं वर्क चालू आहे फक्त. आता फक्त फिनिशिंग बाकी आहे. मला येत नाही पण ट्राय केलंय मी काढायचं. कसं झालं ते नक्की सांगा. बघा फिनिशिंग बाकी आहे याला पण. हे बघा फायनल डेकोरेशन असं दिसतंय क्लासचा. आणि इथे लिहिलंय नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर बोनस मध्ये मला शर्ट भेटलाय आणि सेलिब्रेशन चॉकलेट्स. असं झाला आमचा दिवाळीचा सण साजरा. म्हणजे मॅम आलेले आहेत पूजा करायला. हा आणि पूजा पण झाली मंदिराची. आम्हाला बोनस नाही भेटलाय. बोनस मध्ये आम्हाला हे चॉकलेट्स भेटलेले. हे चॉकलेट्स. चॉकलेट मध्ये आम्ही खुश झालोय. बस नेक्स्ट टाइम मॅम बोलले आहेत अजून मोठा काहीतरी करू. बघू आता काय मोठा करायचं. बोनस भेटतील जर तुम्ही सबस्क्राईब केला तर. ताई सबस्क्राईब. दिवाळी गिफ्ट. आणि हे मी बनवलेलं ते अर्धच बनवलंय. आर्टचं बाकी आहे. जर तुम्हाला पण बनवायचं असेल तर डीएम करा. हा डीएम करा. आम्ही फ्रीच आहेत. आणि हे ताईने बनवलं नाही. हे पण सांगा कसं झालंय. हे तर जस्ट लिहिलेलं आहे. हा. काही समजलं नाही तर. फक्त असं लिहिलेलं आहे बस. बाकी हे जाऊन दे. हे शिकवलेलं आहे. हे ते शिकवलंय. आता मी निघतोय. आमचा टाइम झालाय. वाजलेत 8. 8 पण नाही 8 वाजून पण गेलं. 8:15 पण वाजून गेले. तर आता आम्ही निघतोय. 8 थंब टाकतो. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. विसरलास ना तू बोलायला हॅपी दिवाळी. हे सकाळी बोललो मी. मी नाही बोललेली सॉरी. बंद झाली तरी दिसतेस तू गोरी इतकीच. हे काहीतरी राहिलंय का. मी आता पोहोचलेलो घरी. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मला सगळ्यांना हॅपी दिवाळी माझ्याकडून आणि दीदीकडून. दीदी आहे घरी. हा मी व्लॉग इथेच एंड करतो. तर मला सांगा आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला. बाय बाय.